अहमदाबाद इथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये बदलापूर इथे राहणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुःखद बातमी सध्या समोर येतेय। 12 जून 2025ला अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अवघ्या काहीच सेकंदामध्ये अपघात झाला होता। विमानतळापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरातील डॉक्टरांच्या वसतिगृहावर हे विमान जाऊन कोसळलं होतं। विमानात त्यावेळेला 242 प्रवासी प्रवास करत होते। यापैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता गुजरात पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे। याच 241 प्रवाशांमध्ये बदलापूरचे रहिवासी दीपक पाठक यांचा सुद्धा समावेश होता। दीपक पाठक हे एअर इंडियाच्या या विमानात क्रू इन्चार्ज म्हणून कार्यरत होते। प्राप्त माहितीनुसार एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात ज्यावेळी अपघात झाला तेव्हा विमानात 230 प्रवासी, 2 पायलट्स आणि 10 क्रू मेंबर्स होते। या 10 क्रू मेंबर्सपैकी अनेक जण हे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। दरम्यान दीपक पाठक यांच्या कुटुंबावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। खरं तर 12 जूनच्या संध्याकाळपर्यंत दीपक पाठक यांचा फोन सुरू होता आणि त्यामुळे दीपक यांच्या कुटुंबाला, विशेषतः त्यांच्या बहिणींना आपला भाऊ अजूनही जिवंत आहे अशी आशा वाटत होती। आतापर्यंत माझ्या भावाच्या फोनवर रिंग जातीये, तो अजूनही आमचा कॉल उचलेल अशी आम्हाला आशा आहे। अजूनपर्यंत सरकारनं स्पष्ट असं सांगितलं नाहीये, त्यामुळे आम्ही कितीही घाबरलो असलो तरी तर्कवितर्क लावणार नाही असं ठामपणे दीपकच्या बहिणींनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार दीपक पाठक यांचा सुद्धा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरुवारी हा अपघात झाला होता। अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या काहीच सेकंदामध्ये हा अपघात झाला। अपघाताच्या वेळी या विमानामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक तर 7 पोर्तुगीज नागरिक सुद्धा प्रवासी म्हणून उपस्थित होते। दीपक पाठक यांच्याविषयी सांगायचं झाल्यास ते एअर इंडियाच्या या विमानामध्ये क्रू इन्चार्ज म्हणून कामाला होते। मागच्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये ते काम करतात। कुठेही जाण्याच्या आधी, कुठल्याही उड्डाणाच्या आधी दीपक नेहमी आपल्या कुटुंबियांना कॉल करून त्यांच्याशी बोलत असे आणि त्यांच्या बहिणींनी सांगितलेल्या माहितीनुसार काल सुद्धा जेव्हा अहमदाबादवरून लंडनला जाण्यासाठी हे विमान उड्डाण घेणार होतं त्याच्या आधी दीपकनं आपल्या घरी कॉल करून आपल्या आई वडिलांशी, बहिणींशी संवाद साधला होता। पण त्यावेळेला दीपक यांच्या कुटुंबियांना किंवा स्वतः दीपक यांना सुद्धा हा आपला शेवटचा कॉल असेल याची जराही कल्पना नव्हती। या कॉल नंतर अवघ्या काहीच मिनिटांमध्ये विमानाने उड्डाण घेतलं आणि त्यानंतर काही सेकंदात हे विमान मेघानी नगर परिसरामध्ये जाऊन कोसळलं। दरम्यान दीपकच्या मृत्यूचं वृत्त स्पष्ट झाल्यावर दीपकच्या 2 बहिणी आता गुजरातसाठी रवाना झाल्यात। प्राप्त माहितीनुसार हे मृतदेह जेव्हा विमानातून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांची अवस्था इतकी बिकट होती की आता मृतदेहांची ओळख पटवणं हे सुद्धा मोठं काम ठरलंय आणि यासाठीच विविध रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे DNA तपासून त्यानुसार मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जातात। हेच DNAचं सॅम्पल देण्यासाठी दीपक पाठक यांच्या बहिणी आता गुजरातसाठी रवाना झाल्यात। दीपकचे आई वडील हे बदलापूरला राहतात आणि आता मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर बदलापूर येथील रावळ कॉम्प्लेक्समध्ये शोककळा पसरली आहे। दीपक यांच्या इमारतीतील रहिवाशांनी दीपकविषयी नेमकं काय म्हटलंय हेही आपण पाहूया। त्यांचा प्रकार हे झालं की त्यांना काही त्यांच्या 11 वर्ष तो मुलगा दीपक पाठक म्हणून तो सर्व्हिसला होता। त्याची तिथे ड्युटी लागली अहमदाबादला। सकाळी 9:30-10ला तो इकडनं निघाला अहमदाबादच्या आणि काहीतरी 8:30 समोरचं फ्लाईट होतं त्यावेळेस ते झालं। आणि दुसरं म्हणजे तो म्हणजे कसं आहे आपलं काम भलं आणि सगळं भलं आणि आत्ताच जस्ट इथे लांब पडतं म्हणून तो घाटकोपरला असं भाड्याने राहायचा, तिकडनं लांब पडतो प्रवास त्याचा। आणि बाकी मनमेळाव वगैरे स्वभावातच होतो, सगळ्यांशी संबंध चांगलेच होते त्यांचे आणि कोणाशी त्यांचं हे नाही। आणि सकाळी गेला का रात्री आला, 2 दिवस आला की त्यांचे वडील आणि आई, बहिणी 2 आहे, त्यांची लग्न झाली। आता सध्या अहमदाबाद नाही, हे आई वडील इकडेच आहेत, बहिणी अहमदाबाद त्याला गेले, रात्री गेले म्हणजे 3:30-3:30 समारोह केलं गेले। हे आपल्याला कधी माहीत पडलं? आता हे कालच माहीत पडलं ना, म्हणजे कसं टीव्हीच्या माध्यमातून कळलं, बाकी कुठे संपर्क काहीच नाही ना। आणि ते पण हे लोक म्हणायला लागले की आम्हाला कळलं पण तो आपण कसं आपल्याला जोपर्यंत कन्फर्म नाही, घरातले जर म्हणते की घरातली त्यांची मुलगी होती त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल ठिकाणी कळत नाही, आम्हाला कळतं आमचा मुलगा या फ्लाईटला सगळं आम्हाला कळतं, पण जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही
तोपर्यंत आपण झटकन ते घेईन असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही पण तेवढं हे घेतलं. पण सगळ्यांना माहिती आहे ना, तिलाही ती पण म्हणाली की मलाही माहिती की या दुर्घटनेमध्ये माझा भाऊ गेलाय. जोपर्यंत तिकडनं मेसेज काही येत नाही, मग संध्याकाळी काही ठराविक वेळानंतर तो नाव असं तर ते आलं नाही.